उद्धव साहेब, आपण पाहिला असेल की देशाच्या सीमेवरच्या अनेक राष्ट्रांमध्ये नेपाळ असेल, बांगलादेश असेल, पुढे लिबिया असेल, तिकडे सुद्धा जेन झी रस्त्यावरती उतरलं आणि त्यांनी सत्ता बदल केला. ही ताकद आहे त्यांची. आणि तेव्हा आपल्या देशाची भावना होती अनेकांची की आपल्याकडे हे कधी होईल, आपल्याकडे हे कधी होईल. बघा, आज ते आपल्याकडे तुम्हाला होताना दिसतंय का? शेवटी हे व्हावं अशी कोणाची काही इच्छा नसते. या टोकापर्यंत या तरुणांना जाण्याची वेळ यावी ही कोणाचीच इच्छा नसते. साधी गोष्ट होती, किंवा साधी गोष्ट ह्यापुरती मी म्हणेन की परीक्षेचा अभ्यास करून जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी परीक्षेला जाते आणि त्याच्यानंतर तिला पेपर दिल्यानंतर कळतं की पेपर फुटलाय. आता जवळपास 20-22 मुला-मुलींनी आत्महत्या केली. त्यांचे पालक त्याच्यामध्ये होते ना. अनेक म्हणजे काही मुलांनी तर परीक्षेच्या टेन्शननी आत्महत्या केली. मग तुम्ही त्यांच्या भावनेची किंवा त्यांच्या त्रासाची कदर करणारच की नाही? आणि एवढे शिकल्यानंतर सुद्धा जर त्यांच्या कपाळी बेकारीचा सोटाच येणार असेल तर मग काय भविष्य काय? का ही मुलं रस्त्यावरती का उतरले? परीक्षा केंद्रात जाऊ इच्छिणारी मुलं रस्त्यावरती का उतरले ह्याचा विचार कोण करणार? तुम्ही जेव्हा जंतर मंतरला पोहोचलात रात्री, पाऊस होता, तरीही लोक, तरुण मुलं असंख्य, म्हणजे मोठ्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं तिकडे होती. तुम्ही भाषण केलं, तो एक समोरून प्रतिसाद देत होता. जंतर मंतरवरचं ते चित्र पाहून तुम्हाला काय वाटलं? दोन्ही गोष्टी आहेत. एक तर हृदय पिळवटून टाकणारा तो सगळा विषय आहे. मात्र त्याचबरोबरीने समोर जो काय सगळा तरुण वर्ग होता, म्हणजे देशाचे भाग्य विधाते होते, त्यांच्यातली हिंमत बघून एक मला पण वाटलं की देश जिवंत आहे. देश जिवंत आहे. आणि हा जिवंतपणा जोपर्यंत देशात आहे तोपर्यंत आपल्या देशावरती हुकुमशाही येऊ शकत नाही, हा एक विश्वास मिळाला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.